नमस्कार, मी स्वातीराव. वार्ता गोव्याची मध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी, पण सुरुवात करूया हेडलाईन्सनी. उत्पल पर्रीकरांना 5 वर्षांनंतर पणजीची उमेदवारी देण्याचा दिला होता शब्द. भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट. लक्ष्मीकांत पार्सेकरांनाही उमेदवारीशिवाय 3 पर्याय दिल्याचा दावा. भाजपमध्ये फॅमिली राजला जागा नसल्याचा देवेंद्र फडणवीसांकडून पुनरुच्चार. आमदार किंवा आमदारकीचा वारसा असलेल्या दाम्पत्यांनाच दिली उमेदवारी. मायकल लोबोवर फडणवीसांकडून शरसंधान. काँग्रेस सरचिटणीस रणदीप सिंग सुरजेवाला यांच्याकडून भाजपवर टीकास्त्र. खाणी सुरू करण्याबाबत भाजपकडून गोमंतकीयांची पुन्हा दिशाभूल. राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप. कोविडच्या तिसऱ्या लाटेत आणखी 9 कोविड बाधितांचे बळी. 24 तासात 618 नवे रुग्ण. सक्रिय रुग्णसंख्या 6705 वर. पाकिस्तानी लष्करावर बलुचिस्तानमधील फुटीर गटाकडून हल्ला. 100हून अधिक पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचं वृत्त. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं हल्ला केल्याचा संशय. आणि मराठीसह हिंदी सिनेसृष्टीवर ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव कालवश. वयाच्या 93व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन. आमच्याकडे आले आणि आपल्याला माहिती आहे की ती सीट आम्हाला जी आमची कधीच आली नव्हती आजपर्यंत, ती सीट आम्हाला मिळाली. याच्या व्यतिरिक्त आपण जर सिद्धेशचा विचार केला तर सिद्धेश हा चांगला उमेदवार होता. एक अतिशय चांगला युवा तरुण नेता आहे आमचा. पण त्याला ज्यावेळेस पक्षाने नियम सांगितला की आपल्या पक्षात हे नाही होऊ शकत, जे झालं आहे ते का झालं आहे ते तुलाही माहिती आहे, पण हे नाही करायचं, आपल्या पक्षाचा नियम आहे, त्यांनी ते ऐकलं. आणि उत्पलचा जर आपण विचार केला तर उत्पलला आम्ही तिकीट नाकारलं नाही. आम्ही उत्पलला तिकीट दिलं. आम्ही त्याला 2 चॉईस दिले. असाही चॉईस दिला की जिथे भाजप हमखास निवडून येते, पण उत्पलला केवळ पणजीत लढायचं होतं. मी असं म्हणेन की आम्ही उत्पलला तिकीट नाकारलं नाही, उत्पलनी आमचं तिकीट नाकारलं, भाजपचं तिकीट नाकारलं, कारण आम्ही त्याला चॉईस दिला होता. आणि त्याचं कारणही आहे. शेवटी पणजीतली आजची परिस्थिती वेगळी आहे. भारतीय जनता पक्षामध्ये तुम्ही बाबूश यांना घेतल्यानंतर आणि 3 वर्ष त्यांना त्यांना पक्षामध्ये आमदार म्हणून ठेवल्यानंतर आणि त्यांच्या सपोर्टने सरकार चालवल्यानंतर 3 वर्षानंतर तुम्ही हे नाही म्हणू शकत ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, उत्पल हा चांगला आहे, आमचं सगळ्यांचं त्याच्यावर प्रेम आहे, पर्रीकर कुटुंबावर आमचं प्रेम आहे. पण माझं मत आहे की काही लोक त्याला मिसगाईड करत आहेत. आता मला सांगा की बाबूश यांना अथॉरिटीचा अध्यक्ष कोणी बनवलं? मनोहरभाईंनीच बनवलं ना. मग 2017 नंतर मग मनोहरभाईंना जर बाबूश यांच्याबद्दल ऑब्जेक्शन नव्हतं तर आज 3 वर्षानंतर त्यांच्यावर असं ऑब्जेक्शन कसं घेता येईल? त्यामुळे मला असं वाटतं की काही लोक जे आहेत ते उत्पलला मिसगाईड करत आहेत. माझी खरं म्हणजे अपेक्षा अशी होती की उत्पलनी पक्षाचं ऐकून एक लाँग टर्मचा विचार केला पाहिजे होता आणि एक नेतृत्व डेव्हलप करायला पाहिजे होतं. म्हणून मला असं वाटतं की उत्पलच्या बाबतीत पक्षाने काही फार चूक केलं असं माझं मत नाही आहे. हां, त्याच्या अगदीच मनासारखं झालं नाही हे मात्र खरं आहे. देर इज नो वन इन्क्लुडिंग उत्पल, देर इज नो वन हू कॅन टेक लिगसी ऑफ मनोहरभाई पर्रीकर अहेड. देअर कॅन बी वन अँड ओनली वन मनोहरभाई पर्रीकर. If his legacy belongs to anyone, it belongs to BJP. No one else. No one else. It's a legacy created by BJP. त्यामुळे whether it is Babush, whether it is Utpal or anybody. त्यामुळे मला असं वाटतं की अशा जजमेंटल हे उत्पलला नाही होता येणार. मी त्याला सांगितलं, मी बाबूशशी बोललो, मी त्याला सांगितलं बाबूश तुझ्यासमोर हे कबूल करतील की 5 years नंतर यू विल कंटेस्ट फ्रॉम पणजी. 5 वर्षांनी पणजी उत्पल पर्रीकर लढेल हे उत्पलला मी सांगितलं. मी बाबूशशी बोललो, त्यांनी ते मान्य केलं. आता याच्या पलीकडे काय करता येईल? व्हॉट एल्स कॅन आय डू ऑर द पार्टी डू? मी स्वतः पार्सेकर सरांना घेऊन दिल्लीला गेलो. माननीय राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी, माननीय अमित शहाजी
आणि BL संतोषजी यांच्यासोबत मिटिंग केली. अमित शहा साहेबांनी आणि अध्यक्षांनी त्यांना स्पष्ट सांगितलं की तुम्हाला काय हवं आहे ते सांगा, तुम्ही आम्हाला हवे आहात. तुम्ही आमच्या पक्षाचे जुने कार्यकर्ते आहात. आत्ताची स्थिती तिथे निवडून येण्याची नाही आहे, पण म्हणून तुम्हाला वाऱ्यावर सोडायचं नाही आहे. केंद्रात, राज्यात, पक्षात, सरकारमध्ये काय पाहिजे सांगा, तुम्हाला आम्ही देऊ. म्हणजे मला आत्ताही शब्द आठवतात, आप आपके 3 प्राथमिकता लिखकर दीजिए, हम कर देंगे. पण आता पारसेकर सरांसारख्याही पक्षाच्या जुन्या जाणत्या माणसानं असा प्रेस्टिज इश्यू करून नाही मला लढायचंच आहे. बरं खरंच सांगतो की लढून निवडून येण्यासारखी परिस्थिती असती, पहिलं आम्ही तिकीट पारसेकर सरांना दिलं असतं. पण ते सर्वेतही दिसत नव्हते. त्यांना मी दाखवला होता सर्वे दाखवल्यानंतर ते असं म्हणाले की गेले 6-8 महिने मी लढेन की नाही असं लोकांना माहीत नाही, म्हणून सर्वेमध्ये मी मागे येतो आहे. असं सर्वेत कधी होत नसतं. पण शेवटी ही दुःखाची गोष्ट आहे, म्हणजे उत्पलचं असेल किंवा पारसेकरांचं असेल. पण मला म्हणून तर मी म्हटलं की गोव्यामध्ये मला समजतच नाही की कोणी कॉम्प्रोमाइजच करायला तयार नाही. कोणी पक्षाला, म्हणजे इतके जुने जाणते हे नेते असं मी बघितलं नाही. मी इतक्या राज्यांमध्ये गेलो, भाजपमध्ये तरी अशी परिस्थिती मला पाहायला मिळाली नाही. किमान त्यांच्या स्तराचे जे नेते आहेत हे काही ना काही पक्षाच्या अडचणी समजून पक्षाला मदत करतात. मात्र त्यांनी एकदम असा हा निर्णय केला. राज्यातील भाजप सरकार भ्रष्ट असून खाणी सुरू करण्याची हमी देत सरकार गोयकारांची पुन्हा दिशाभूल करत आहे, असा आरोप अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी केला. केंद्रात आणि गोव्यात भाजप सरकार असतानाही खाण घोटाळ्यातील 35,000 कोटी अजून का वसूल झाले नाहीत, असा सवालही सुरजेवाला यांनी केलाय. There is no double engine government in Goa, there is only trouble engine government in Goa. And BJP has become the symbol of inequality, injustice, income disparity and inflation in Goa. Almost 16 lakh Goans, they have been duped, deceived and defrauded by the illegitimate Bharatiya Janata Party government's misrule and misgovernance. Actually, if I was to borrow a phraseology that BJP and Prime Minister Modi often uses, they are synonymous with 4 I's. That is inequality, injustice, income disparity and inflation. That's what BJP is. And I'll very, very briefly mention some of those facets to you. Inequality breeds corruption. It's historically known that the two are connected to each other. And what better instance can be than the statement of the BJP appointed governor Mr. Satyapal Malik, who indicted Pramod Sawant government of rampant, reckless and cruel corruption during times of COVID, when Goans were dying on account of complete abdication of duty by the Bharatiya Janata Party government. Instead of sacking Chief Minister Pramod Sawant, Prime Minister Modi transferred the governor. If governor was lying, he should have been sacked. He was only transferred to a northeastern state. Another best instance of this BJP government being mired in corruption from head to toe is the statement of the Lok Ayukt, Justice Prafulla Mishra, who quote unquote said he was disenchanted as he demitted office. And he said 20 reports submitted, no action taken. And that's why inequality breeds corruption. And I'd like to mention 4 or 5 facets thereof as to how Goa has suffered. Mining industry. In last 2 manifestos, including in the Lok Sabha manifesto, Bharatiya Janata Party repeatedly promised to restart mining activity.
there are 3 lakh mining dependent people in Goa who rely upon it for various small and big livelihoods. In 2019, and I want to remind you, although you've written about it, Prime Minister Modi said, and I quote, "I will leave no stone unturned vis-a-vis resolving this issue. We will definitely work wholeheartedly to remove the obstacles in way of mining resumptions," unquote. Prime Minister Modi's statement turned out to be a jumla. Now, the self-styled Chota Modi, Pramod Sawant, on 1st February 2022, again said mining will restart in 6 months. But let me remind that on April 19, 2019 also, he made the same statement, mining will restart in 6 months. After that, 4 phases of 6 months have expired, but nothing happened. And I also want to remind you, this is the same Bharatiya Janata Party that tried to malign the Congress government, just like they did for the so-called non-existent coal scam in Delhi. And they said, oh, so much has happened, we will recover for 50,000 crore, we will recover 35,000 crore. For 5 years, they are in power in Delhi, they are in power in Goa, nothing has happened, proving that they actually duped and deceived the people of Goa by leveling fake and false allegations against the Congress government. And basically, friends, BJP wants to convert Goa, and I want to warn my friends, brothers and sisters of Goa, into a coal transit hub for hum do, hamare do, not for the Goans. Imported coal passes through our ports, goes to all neighboring states, gives you 0 jobs, 0 livelihood, 0 revenue, only destroys your ecology. That's the truth. The 300,000 mining dependent people of Goa want to know, what did the illegitimately manufactured government of BJP in Goa did? काँग्रेसच्या आवेर्तान फुर्तादोंनी ॲडव्होकेट प्रतिमा कुतिनोवर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. फुर्तादोंनी प्रतिमाच्या चारित्र्यावर केलेली चिखलफेक काँग्रेसची महिला विरोधी मानसिकता दाखवते, अशी टीका आपच्या गोवा निवडणूक प्रभारी आतिशी यांनी केली आहे. प्रतिमा यांच्या कामावर बोलण्या अगोदर फुर्तादोंनी त्यांच्या आमदारकीत नावेली वासियांसाठी काय केलं हे सांगावं, असं आतिशी म्हणाल्यात. आवर्तान फुर्तादो हो एक्स बीजेपीचो मंत्री आणि सध्या केन्नाच काय काम करून नाशिल्ले काँग्रेसात आयज सडनली उमेदवार आसा काँग्रेसाचो. ताणें काल एक व्हेरी डेरोगेटरी स्टेटमेंट केलें. खूब चीप लेवलाचेर तो गेलो आनी बायलेची मर्यादा काडपाचेर वो कॅरेक्टराचेर चरित्राचेर तो पॉलिटिक्स घेवपाक ते पॉलिटिक्स कार्ड खेळपाक आयलो. तो सांगता की प्रतिमा तकलेन सुटलां, प्रतिमाक खबर ना ते कितें उलयता तें, तकलेन हल्ला म्हणटा तो. प्रतिमा सकाळीं एक आनी रातचे एक खंय. प्रतिमाचो कॅरेक्टर सांगपाचो गरज ना, खंय सगल्यांक खबर आसा. खंय बाब आवार्थान I'm really feeling ashamed that we had a MLA who was representing us, an ex-BJP minister who does not know to respect a woman. आवार्थान तूं एक बायलेच्या कुसवांतल्यान आयिल्लो भुरगो, तुका एक खंय तरी माय आसा, माय आशिल्ली. तुज्या घरांती म्हाका दिसता भाव भयण्यो आनी तुज्यो भयण्यो आनी तुजी बायल आसा. पूण तुवें एक उडगासान दवरपाक जाय आशिल्लें की हांवूय कोणाची चली, हांवूय कोणागेलें बायल, हांवूय कोणागेली भयण, हांवूय कोणागेलें चेडूं म्हूण. तुका पॉलिटिक्स करपाक जाय, बरे भाशेन करपाचें. तुजे कामाचें उलय, म्हजे कामाचें उलय. हे लेवलाचेर हांव येवन तुवें तुजेच लेवल कितें तो दाखयला. कल नावेली के कांग्रेस के कैंडिडेट आवर्तन फुर्तादो ने आम आदमी पार्टी की कैंडिडेट प्रतिमा कुतिनो जी के खिलाफ एक प्रेस कॉन्फ्रेंस करी.
अगर वो उस प्रेस कॉन्फ्रेंस में नावेली के मुद्दे उठाते तो हमें कोई दिक्कत नहीं थी। अगर वो उस प्रेस कॉन्फ्रेंस में आम आदमी पार्टी की पॉलिसीज पे सवाल उठाते हमें कोई दिक्कत नहीं थी। अगर वो नावेली के विकास के लिए प्रतिमा जी का क्या प्लान है उससे डिसएग्री भी करते हमें कोई प्रॉब्लम नहीं थी। लेकिन मुझे दुख इस बात का है कि ना उन्होंने नावेली की जनता की बात करी, ना उन्होंने नावेली के विकास की बात करी, ना उन्होंने आम आदमी पार्टी की पॉलिसी की बात करी। लेकिन उन्हें शर्म आनी चाहिए कि उन्होंने प्रतिमा जी के कैरेक्टर के खिलाफ बात करी। ये एक ऐसे नेताओं की निशानी है, ऐसे पॉलिटिशियंस की निशानी है जिन्होंने आज तक जनता के लिए कुछ नहीं किया, जो महिला विरोधी हैं। और जब भी प्रतिमा जैसी महिलाएं सामने आती हैं जो जनता के मुद्दे उठाती हैं, जो कोविड के दौरान महिलाओं को राशन पहुंचाती हैं, घरों में राशन पहुंचाती हैं, लोगों को हॉस्पिटल में एडमिट करवाती हैं, अपने काम से तो उन पे डिबेट नहीं कर सकती हैं, अपने काम से उनके सामने नहीं आ सकते हैं कि वो भी नावेली के एमएलए रहे हैं। बताएं उन्होंने क्या किया, बताएं कि जब कोविड का समय था वो कहां थे। काम उन्होंने कुछ किया नहीं है। लेकिन क्योंकि एक महिला आई है सामने, एक स्ट्रांग महिला, जनता के लिए काम करने वाली महिला, तो ये इतनी गंदी मेंटॅलिटी है पॉलिटिशियन्स की गोवा के कि वो ऐसे सवाल उठा रहे हैं। राज्यात टीएमसीचं सरकार स्थापन झाल्यास राज्यातील आरोग्य आणि शिक्षणासाठीचं बजेट दुप्पट करण्यात येईल असं गोवा टीएमसी महिला विंगच्या अध्यक्ष अविता बांदोडकर म्हणाल्यात। टीएमसीचं सरकार शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी खास स्मार्ट कार्ड उपलब्ध करून देईल, ज्यामुळे त्यांना राज्यात कुठेही मोफत प्रवास करता येईल अशी हमी गोवा टीएमसीचे युवा अध्यक्ष जयेश शेटगावकरांनी दिली आहे। दरम्यान राज्यातील आरोग्य सुविधांच्या खासगीकरण केल्याचा आरोप करत गोवा टीएमसीचे उपाध्यक्ष राजेंद्र काकोडकरांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली आहे। आम्ही आता पहिली स्टेप घेतल्या म्हणती इमिजिएट स्टेप की आमचे हेल्थ स्पेंडिंग डबल करपाचे हे। नेक्स्ट म्हणल्यार आमचे गोंयचे जे गव्हर्नमेंट आसा ते हेल्थ सिस्टमीचो खर्च बंद करू सोदता बाय प्रायव्हेटायझिंग, म्हळ्यार प्रायव्हेटायज करप आनी आपल्या वेलें टेन्शन उडोवप। ही बीजेपीची पॉलिसी। आता तुम्ही बजेटाकूय पळयला की एंटी पुअर प्रो रिच पॉलिसी आहा। आता गव्हर्नमेंट सिस्टम कोण वापरता, गरीब आणि मध्यमवर्गीय वापरता। त्या समज प्रायव्हेटायज केले जाल्यार नुकसाण जातले त्या गरीब आणि मध्यमवर्गीयांक। आणि ही पॉलिसी अशीच चालू उरतली जोपर्यंत बीजेपी आपलो लीडर मोदी सारको आसतो बदलून वाजपेयी सारकी करना तोपर्यंत। एक एडवांटेज आम्ही जर आमचे गव्हर्नमेंट येले जाल्यार वील हॅव अ स्मार्ट कार्ड फॉर ऑल द स्टुडंट। स्मार्ट कार्ड म्हणजे बस फेअर कार्ड, लाईक जेतून ट्रान्सपोर्ट तर सगळ्यांक फ्री आसा, बट तांकां आमी एक कार्ड सिस्टम दितले वेरेन दे ट्रॅव्हल एनी स्कूल। समज तांकां फाल्यां खंयच्याय प्रोजेक्टाक खंय भायर सुद्दां वचपाक जाय दॅट्स कार्ड विल बी यूज फॉर अ ट्रान्सपोर्टेशन। ताच्या उपरांत जर आसा सगळ्यात मेजर खंयच्याय गव्हर्नमेंटाच्यांनी इंटेन्शन्स पयलीं कळटा। आयज आमचो यूथ जो आसा बट स्कूल एजीचो भुरगो आसा खुबशे प्रायव्हेट कोर्सेस करपाक पावना बिकॉज तेची फीज जी आसा पळय ती एका लेवलार आसता आणि तेचे पेरेंट्सांचो इन्कम जो आसा विच इज नॉट व्हेरी मच लेस। आतां कोणी एक एअर होस्टेसचो कोर्स करता जाल्यार ताका 4 लाख 5 लाख रुपया फी आसा आणि त्याचो बापूय जर खरोच एक साधारणसो नुस्तेमार आसत, जर फिशरमॅन आसत किंवा फार्मर आसत, तो 4 लाख 5 लाख खंयच्यान हाडटलो। लास्ट शेवट पर्यंत अशी सिच्युएशन येता की ताका आवयचे वस्तू दवरच्यो पडटा, बापायचो जागो विकचो पडटा, तो कोर्स करून त्याच्या फुडें तेचे फ्युचर घडयतलो आणि ते भुरग्याक सुद्धा नाका आपल्या आवय बापायचे वस्तू दवरून ते शिकलेले नाका। सो गव्हर्नमेंटाचे इंटेन्शन हे थंय क्लियर कळटा। सो गोवा तृणमूल काँग्रेसान इलेक्शनाक देवच्या पयलीं 3 महिन्या पयलीं आमी युवा शक्ती स्कीम म्हणून कार्ड काढलेले आसा। आमची स्वप्नां आसा आरोग्या बाबतींत लोकां खातीर बऱ्यो फॅसिलिटी दिवपाच्यो। तेतूंतली एक म्हणजे आमी स्वताच्या बोल्सांतले पयशे मोडून सद्याच्या काळान आमी उपचार करता आमचेर, म्हणजे आउट ऑफ आवर पॉकेट्स वी आर स्पेंडिंग लॉट ऑफ मनी ऑन मेडिसिन अँड ट्रीटमेंट। हे बंद करपा खातीर आमचे सरकार घेवन येतले एक प्रायव्हेटायझेशन जे जाला इन्फ्रास्ट्रक्चराचे, हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चराचे जे प्रायव्हेटायझेशन जाला तेजेर ते कर्टेल करपाक, ते बंद करपा खातीर
1.35% जे बजेटरी हे आसा जीएसडीपी प्रमाणे म्हणजे ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट हेजे प्रमाणे 1.35 जे सध्याचे बजेट आसा ते डबल करून 2.75% जातले. तशेंच 2 सुसज्ज अशी मेडिकल हॉस्पिटल्स जेतून 180 सुमार भुरगे शिकतले प्रत्येक हॉस्पिटलांत आणि 1000 पर्यंत खाटींची व्यवस्था आसतली. तशेंच प्रत्येक तालुक्यान एक बऱ्यातले बरे हॉस्पिटल विथ स्पेशलिस्ट डॉक्टर्स अँड ऑल फॅसिलिटीज ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर विल बी प्रोव्हायडेड. कुठ्ठाळी मतदारसंघाच्या मूलभूत गरजांकडे आतापर्यंतच्या आमदारांनी लक्षच दिलेलं नाही. गेले 4-5 दिवस कुठ्ठाळीत पाणी आलेलं नाही. पाणी पुरवठ्याची ही समस्या जर लगेच सोडवली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा कुठ्ठाळीचे माजी उपसरपंच रेमंड डिसा यांनी दिलाय. अनियमित पाणी पुरवठा प्रश्नी गुरुवारी कुठ्ठाळीतील रहिवाशांनी बायणातील PWD कार्यालयाला घेराव घातला. माहीत जाली आमी आमची MLA जायत फाट रिप्रेझेंटेशन केलें, 1 आनी 2 फाट ना, 10 फाट माहीत पूण जातले. आमकां कुट्टाळे गांव प्रॉब्लेम म्हणटे लायट, उदो आनी रस्तो. लायट, उदो आनी रस्तो. आमी आमगे MLA को कांय मागनाय. आमकां कोण पोस्ट दी म्हूण मागनाय, ओ खूंय जॉबा लाय म्हूण मागनाय, आनी कितें म्हूण मागनाय. आमी हालीं पयलीं मागताय, नेसेसिटी जी आहा ती पयलीं मागताय, उदो, लायट आनी रस्तो. उदका लागूनय आमी कितली पाटी तुमकां आपयना आनी आमी मिडियाचेर उलयले तें तुमकां खबर आहा, तरी पूण आमगे कांय सॉल्व जायना. आगशी हे पायप घायलो तेन्ना आमकां प्रॉब्लेम चड जावपाक लागला. हे जे आमची जुवारी रिवरांतल्यान पायपलायन जी येयली आगशी गांवां तें घायलें तेन्ना आमच्या कुट्टाळे गांवां प्रॉब्लेम जावपाक लागलो उदकाचें. आनी तेका लागून आमी कितले पाटी आमचो निशेध मारला की आमची उदो आमकां पयलीं दिवपाचें. मागीर एक्सेस आहा जाल्यार तूं म्हाका दी, हांव म्हणा 100 घरां उदो दिनाका म्हणून. उदो सगल्यांकूच जाय, पूण आमगे कुटां आतां आमकां पयलीं दिया आनी मागीर तूं म्हाका सोडाय. लास्टचें कुट्टाळे आमी वाल बंद करून इश्यू जालोलो तेन्ना आमकां एसिस्टंट इंजिनियरान एश्युरन्स दिलोलें की 3 वरांचे 12 वरांचे ते 3 वरांचे वाल ओपन करतले आनी वोद उदो कुट्टाळे सोडटले आनी वोद आगशी सोडटले आनी 3 उपरांत फूल बंद करतले आनी आमची कुट्टाळे लोकां सोडटा म्हणून. कित्याक आमगे कामां लोक 5-6 येता आनी तेंकां कामां लोकां येयले म्हणून उदो भरपा जाय, उदो न्हावपा जाय. तेका लागून आमकां लास्टा उदो मागलोलें. पूण आयज चोवपाक गेले तशें जायना. आयज चोवपाक गेले उदकूय आसना. आतां लास्ट 4-5 दीस जाले उदकूच ना आनी काल तर सारकेंच ना. आनी वयल्यान आमकां इन्फॉर्मेशन मेळ्ळां की डिपार्टमेंट म्हणटा म्हणून 2 दिसां एक पाट उदो 2 दिसांनी उपरांत 1 दीस उदो येतलें. 2 दीस उदो येवपाना, 1 दीस उदो येतलें. आतां कित्याक तें आमकां खबर ना. आतां म्हणटाय उदो कमी येता, वो फिल्ट्रेशन प्लांटाक कितें प्रॉब्लेम जालें. आमी कितें म्हणटाय नुवें कॉन्स्टिट्युन्सी उदो येता, कुट्टाळे कॉन्स्टिट्युन्सी उदो ना, मुखार दाबोली कॉन्स्टिट्युन्सी उदो येता, वास्को कॉन्स्टिट्युन्सी उदो येता, मुर्मुगांव कॉन्स्टिट्युन्सी उदो येता. मोदी कित्याक येना उदो ना जाल्यार? उदो कितकोन मुखार वयता? अरे उदो ना जाल्यार पयलीं मुखार सावन काबार जायत बंद जायत येवपाक जाल्लें. फाटें आहा थिंग उदो येता, फाटें आहा तें उदो येना जाल्यार मागीर आमकां येना येवपाचेर पडना. त्या उदोन उदो आहा, त्या उदोन उदो आहा, मोदी उदो ना. ना आतां हांव कितें म्हणटा, जरी तर आमी गव्हर्मेंटाक इतली पाट सांगलें, डिपार्टमेंटाक इतली पाट सांगलें, डिपार्टमेंटाक तर काम करून घेवपाक जायना जाल्यार काम आमकां दियाय, आमी कोत्ताय. काम आमकां दियाय, वाल आमकां दाखय, आमी वाल ओपन कोत्ताय, आमी वाल क्लोज कोत्ताय. आगशी कितले उगडून जाय तो आमी उगडटाय. आनी एक मनीस तुमगे आमचे बारान दवराय कितले उगडटा उगडना तें चॅक करपाक. आमकां 2 वाल दाखय, आमकां 2 वालां मागताय आमी. मेन जो वाल कुट्टाळे उदो सोडपा तो वाल आनी आगशी सान कुट्टाळे तो वाल म्हणटो आमी जाणाय. आनी वाल तर आमकां खबर आसा तो आमी लोको वचून बंद करतले, लोको वचून उदकी करतले. कित्याक आमकां उदो ना, उदका पादेशीर जाता. आमी तांकां व्हडलें कितें मागनाय. उदो ना, उदो रांदता जाल्यार उदो जाय, कितेंय करता जाल्यार उदो जाय. एक टॉयलेटां पासून वयता जाल्यार उदो जाय, खूंयसान उदो येतलें. 3-2 दीस उदो येना, खूंयचें उदो येतलें. 2 दीस लोक कितकोन स्टोर करून दवरतलो उदक? इतल्यान तर जरी तर सरकाराक उदो दिवपा जायना, लायट दिवपा जायना आनी रस्तो दिवपा जायना जाल्यार सरकारूच नाका आमकां. कित्याक जावो सरकार? आमकां नाका सरकार. अरे आतां आमचे सगळे भाव भयणो सगळीं आउट ऑफ इंडिया गेलो आहाय. सिनियर सिटीजन लोक उरलो आहा गोंयांत. सिनियर सिटीजन लोकांक त्रास जाताय. अरे घरांत कोण नाय उदो हाडटा म्हणल्यार टॅप येयले जाल्यार टॅप उगडटाय, ती यूज करताय पळय सिनियर सिटीजन. अरे आतां तिंगा घरांत जर कोणूच ना जाल्यार सिनियर सिटीजन आधार केसलो उदो हाडपाचो कोण दितलो? PWD ना म्हणून उदो ना म्हणून टँकरांनी उदो सप्लाय करना. आमची कुट्टाळे हिस्ट्री आसतली, एक टँकर कुट्टाळे येयलो ना 10 वर्सां जालीं. टँकरान म्हणटा आमकां उदो सप्लाय केलो ना, केन्ना केलो ना. आनी हांव मागताय तुमचे कडेन
हो सरकारा कडेन हे उदक तर आयचे दिसा आमकां दिनाय 6 मेरेन जाल्यार आमी हाल्या आमच्या सगळ्यां भावांनी भयणांक सांगले भाशेन हाल्या आमी रस्त्यार वचून रस्तो बंद करतले. मुखार कितें जाता तें मागीर मुखार चोवया. आता एक दुःखद बातमी. ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं बुधवारी निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 93व्या वर्षी मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं कलासृष्टीत एक पोकळी निर्माण झाल्याची भावना अनेक दिग्गजांनी व्यक्त केली आहे. चित्रपट सृष्टीत असे काही अभिनेते असतात ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य चित्रपट या एकाच गोष्टीसाठी दिलेलं असतं. ज्येष्ठ अभिनेते रमेश देव हे त्यापैकीच एक. त्यांनी आपली पूर्ण हयात सिनेमा आणि अभिनयाला समर्पित केली. सर्व प्रकारच्या भूमिका लीलया साकारणारे, मनोरंजनाच्या सर्व माध्यमातून रसिक मान्यता लाभलेले सदाबहार अभिनेते रमेश देव यांचं बुधवारी रात्री 8:30च्या सुमारास कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. रमेश देव यांचा जन्म 30 जानेवारी 1926 रोजी अमरावती येथे झाला. 2 दिवसांपूर्वीच त्यांनी आपला 93वा वाढदिवस साजरा केला. देव यांचे आजोबा इंजिनियर होते. त्यांनी राजस्थानातील जोधपूर पॅलेसच्या उभारणीत मोठं योगदान दिल्यानं कोल्हापूर शहराच्या उभारणीसाठी छत्रपती शाहू महाराजांनी देव यांच्या आजोबांना निमंत्रित केलं. त्यामुळे देव कुटुंब कोल्हापुरात स्थायिक झालं. रमेश देव यांचे वडील शाहू महाराजांचे कायदेशीर सल्लागार होते. रमेश देव यांनी मराठी तसंच हिंदी भाषेतील अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. 1962 मध्ये ते अभिनेत्री नलिनी सराफ उर्फ सीमा देव यांच्यासोबत लग्न बंधनात अडकले. यावर्षी रमेश देव आणि सीमा देव हे कपल त्यांच्या लग्नाचं 59वं वर्ष पूर्ण करणार होतं. मात्र रमेश देव यांच्या निधनानं त्यांच्या कुटुंबियांसह मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसलाय. रमेश देव आणि सीमा देव यांची ऑनस्क्रीन तसंच ऑफस्क्रीन केमिस्ट्री कायमच चांगली राहिली. रमेश देव यांनी 280 पेक्षा जास्त चित्रपटात काम केलं. त्यांनी चित्रपटसृष्टीत आपला काळ गाजवला. फक्त मराठीतच नव्हे तर बॉलिवूडमध्येही त्यांच्या दर्जेदार भूमिका चांगल्याच गाजल्या. मराठी चित्रपटसृष्टीतील जे नट हिंदीमध्ये स्थिरावले त्यामध्ये रमेश देव यांचा समावेश होतो. 1960च्या दशकातील आरतीसारख्या चित्रपटापासून ते आनंद, शिकार, मस्ताना, खिलौना अशा अनेक यशस्वी चित्रपटात देव दिसले. नाटक, चित्रपट, टेलिव्हिजन या तिन्ही माध्यमात ते लीलया वावरले. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा यासारख्या स्टार्स सोबत काम केलं. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये नायक, खलनायक अशा दोन्ही भूमिका साकारल्या. 1951 साली त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पाटलाची पोर या चित्रपटात त्यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली. 1956 साली राजा परांजपे यांनी दिग्दर्शित केलेल्या आंधळा मागतो एक डोळा या सिनेमातून त्यांनी अभिनेता म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. 2013 साली त्यांना 11व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पाटलाची पोर, सुवासिनी, झेप, अपराध, सर्जा, या सुखानो या, आनंद, कसौटी, फटाकडी, जय शिवशंकर, 3 बहुरानिया असे त्यांचे अनेक गाजलेले सिनेमे प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. याशिवाय अनेक नाटकं आणि मालिकांमधून देखील त्यांनी भूमिका साकारल्या. 2006 साली आलेल्या निवडुंग या मालिकेतील त्यांची भूमिका विशेष लोकप्रिय ठरली. अभिनेता, चरित्र अभिनेता ते खलनायक अशा सर्वच भूमिकांमध्ये रमेश देव यांनी आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं. आपल्या अष्टपैलू अभिनयाच्या बळावर मराठी नाट्य चित्रपट रसिकांच्या मनावर अनेक दशकं अधिराज्य करणारा महान कलावंताच्या निधनाने चित्रपट सृष्टीतून हळहळ व्यक्त केली जाते. गोवन वार्ता लाईव्ह कडून त्यांना विनम्र श्रद्धांजली. तर वार्ता गोव्याची मध्ये आजच्या पुरतं इतकंच. पुन्हा भेटू नव्या घडामोडींसह. तोवर तुम्ही पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.